रत्नागिरी जिल्ह्याला पुढचे 3 दिवस येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। काल दिवसभर हा पाऊस कोसळत होता, अक्षरशः मुसळधार पाऊस आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळला। यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे कमालीची वाढ झालेली आहे। काल दिवसभर पाऊस कोसळल्यानं जवळपास जिल्ह्याचा जर विचार केला जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 99.71 मिलीमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे सर्वाधिक पाऊस हा दापोलीमध्ये पडलेला आहे। दापोलीमध्ये जवळपास 133 मिलीमीटर इतका पाऊस कोसळला आहे। तर त्या खालोखाल मंडणगड, खेड आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये 100 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर गुहागर आणि लांजामध्ये 90 मिलीमीटर इतका पाऊस आहे तो कोसळलेला आहे। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती कमालीची वाढ झालेली आहे। मग साधवी नदी असेल, वाशिष्ठी नदी असेल, जगबुडी नदी असेल किंवा कोदावली नदी असेल या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। मात्र आजचा जर विचार केला तर आज पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे पाऊस आज आहे आणि पुढचे 3 दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।